टॉस जिंकला कोंबलवाडी क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले ते म्हणजे टीम मिरकुटवाडी टीमला. 3 षटकाची लढत आहे, याची दोन्ही टीम नोंद घ्यायची आहे. मिरकुटवाडी टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर्स सलामी शिंगोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अशोकाना अरुण सलामी शिंगोडी रवाना होते. चला सांगली टीम आपण आयोजकांशी संपर्क साधा. गुड नाईट. चला अशोकाला अरुण ही सलामी शिगोडीदार मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. ती म्हणजे टीम मिरकुटवाडी या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश, पहिले षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकर मध्ये अरुण, नॉन स्ट्रायकर मध्ये अशोक. ही सलामची जोडी. टॉस जिंकला कोंबलवाडी क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला गेलाय. 3 षटकाची लढत पाहायला मिळेल. गेम ऑन होत्या, डबल होते सुरुवात. पहिला चेंडू भावेश तयार. पहिला बॉल फक्त पंच केला आणि पहिल्याच बॉलवरती काय फटका. पहिल्याच बॉलवरती 4 चौकार. बॉल वाटला बॉल दलपत्रा बॉल. हा तिथे मॅचले जरा बरा होता, पण हे मॅचले काय गडी आजारी झाला. काय सांगायचं, कंचे बाजूची किडनी उडायला लागली. खराब चेंडू, फ्री हिट. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त पंच. जावं देखील बॉल निघून चालला आहे सीमारेषेच्या बाहेर. बॉलर कमराचा मनी काय ढिला झाला का काय झाला. नको झाले तर असाच काहीतरी वाटायला लागला. इथे आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या आता मात्र 9 वरती जाऊन पोहोचली. पाहावं लागेल, अगोदरचा चेंडू चांगला राहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती खराब गोलंदाजी. हो हो, परत ते हलक्यातून दाबायचा होता, पण काय सांगता फिल्डर आला तिथे. ते सांगतो असं आपण दोघे भाऊ आणि वाटून खाऊ अशा पद्धतीने स्ट्राईकला मात्र आता आपल्याला पाहायला मिळाला. अशोक 10 धावा फलकावरती. 3 षटकांची लढत आहे. आता त्या 3 षटकामध्ये किती धावा फलकावरती ऍड केल्या जाईल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मिरकुटवाडी. अगदी आमचे स्क्वेअर लेग पंच धावतायत, पळतायत. धावा पळा, स्क्वेअर लेग पंच डाव करू आणि उजवा बॅट्समन म्हणजे काय सांगा पचन अपचन यामधला सूत्र. आता बरोबर शेंडी कार्यक्रम केला. सेम कार्यक्रम डॉट बॉल आलाय. थोडासा बराच उशिराला हा चेंडू डॉट आला गेलाय. थोडीशी जर बाई स्ट्रगल करत असताना सुरुवात केली होती, परंतु इथे कमबॅक करणारा चेंडू हाताळला गेलाय. अजून एक बॉल लागो फटका, दुसरा चेंडू डॉट. आता गजा रंगात आला. गजाला सकाळपासून मजा मारायला लागला, पण काय सांगायचं आता मात्र कार्यक्रम ओके झाला. खावा पका मीठ, गडी व्हावा नीट आणि मग काय होऊ दे आवाज. आता या शेवटचा बॉल 10 धावा आहेत. भावेश तयार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील. फटका हवे दमदार. हाला A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार.
तितकाच चांगला फटका 16 धावा. मित्रांनो खरं आता निश्चित एक ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी नाईटची शृंखला आणि मला वाटतं या सीझनची कर्जत तालुक्यामधील तरी शेवटची स्पर्धा असणार. कारण की राकेश दादा यांनी स्ट्रगल केले या स्पर्धेसाठी. पावसानं काय केला नक्की ते लग्नाला 1000 एक असा कार्यक्रम. काल बुलडोजर आणला तो बुलडोजरही गेला तिकडे टांगा पलटी झाला. म्हणजे काय म्हणायचं आली रात आला दिस मोठा बेकार काम. परंतु एक हिम्मतखोर माणूस मनामध्ये जर ठेवलं हे करणार म्हणजे करणार जिद्द सोडली नाहीये आणि ऐऱ्या गैऱ्याचं काम नाहीये नाहीची स्पर्धा भरवणं ते राकेश दादा कवटे ज्यांना करून दाखवलंय. हिम्मत आहे आणि तो हा डॉट बॉल आणि त्या हिमतीच्या जोरावरती आज खरं आता स्टेशन ठाकूरवाडी गावाचं नाव कुठे पोहोचला असेल हे आज लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक मायबाप पाहत असतील तिथे तर पोहोचलाच असेल. परंतु प्रत्येक संघ ज्या गावातून आलाय त्या गावातले खेळाडू सांगत असतील कुठे चाललेत तर आम्ही स्टेशन ठाकूरवाडीला. कारण की आज स्टेशन ठाकूरवाडी गावाची आणि खऱ्या अर्थाने या गावामध्ये चाललेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा हा क्रिकेटचा कुंभमेळा षटकार. सर्व अंकुशदादा ठोंबरे जे सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सामन्याचा स्पर्धेचा आस्वाद आनंद घेत आहेत. जाऊया षटकार आल्यानंतर इथे 22 धावा. अजून एक कोलवाटपाचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तडिया सर्कलमध्ये चेंडूला झेज केले जाते. एक सिंगल आली गेली आणि आता सिंगलच्या साह्यानं 23 धावा धावफलकावरती आहे. अगदी 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल. या षटकामधला अजूनही 3 चेंडूचा खेळ जो शिल्लक पाहावं लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. सुपर 5 मध्ये पहिला संघ दाखल झाला मला वाटतं डिक्सात आली. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये धामणी आणि तिसऱ्या रात्रीमधला भानसोली आणि आंबेवाडी. तर सुपर 4 मध्ये 4 संघ दाखल झाले. 4ही संघ इथे जो संघ आला असेल त्याला विनंती आहे की आपण आयोजकांची रिपोर्टिंग करा की आम्ही पोहोचलोय. आपण रिपोर्टिंग करा. जे जे संघ उपस्थित झालेत किंवा ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर त्यांना विनंती आहे की आपण आयोजकांची रिपोर्टिंग करा. आपण उशीर केला तर हे समजून चालणार नाहीये की आपण फायनल राऊंड मध्ये पोहोचलो म्हणून पेनल्टी दिली जाणार नाहीये. इथे चुकीला माफी नाहीये. या स्पर्धेमध्ये सर्वांना सेम नियम आहेत आणि ते फॉलो करायचे. धावा धावफलकावरती आता 27. यावेळी देखील आक्रोश लाईन परफेक्ट आणि परफेक्ट वॉला पाठवला टफवार षटकार. या षटकामध्ये 17 धावा आल्यात आणि पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 16 अशा 33 धावा. अगदी आपण पाहू शकाल त्यामधला एक वेस्टफील्डचा चौकार देखील पाहायला मिळाला. 2 मोठाले फटके अर्थात षटकार आले. तर तिसरं षटक वसंत आलाय. एक टीम मधला अनुभवी गोलंदाज. सातत्यानं वसंत अनेक स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये P1चं षटक हाताळताना आपण पाहायचो. तर या स्पर्धेमध्ये थोडस कुठेतरी जर पाहिलं तर चेंजेस पाहायला मिळालाय.
इथे पाहावं लागेल. वसंत तयार होतोय गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 30. फटका पोचलाय. संधी आहे. संधीचं केलं जातं सोनं. पहिल्याच बॉलवरती अरुणला मैदान सोडावं लागलं. विकेट. वसंतनं षटकाला सुरुवात चांगली करून दिली कोंबलवाडी टीमसाठी. पुन्हा एकदा वसंत तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी समोरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. डीजे वाल्याने तयार झाला रे. त्याने कानात मोठ्या बाळ्या घातल्या. हम काले हुए तो क्या हुआ, हम तो दिल वाले है. बारी गाणं. यावेळेस हे फटका इथे ओव्हर कॅच लाजवाब सेल. आज एक धक्का. टीम बॅटिंग करत असणारी टीम मिरकुटवाडी टीमला. डायसिंग पर्सनॅलिटी आणि आज खऱ्या अर्थाने संपूर्ण ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. गंडिया बॉल भोंदिया बॉल काय गायचा म्हणून सांगता. किती केलं तरी जुन्याच्या सोनं. आणि कशासाठी पंच? वाईट साठी. पंचाने वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. कारण की होत कधी एका वेळेस जर पाहिलं तर निश्चित गोलंदाज कुठेतरी पंचांच्या समोर आल्यानंतर तो डिसिजन देणं थोडंसं जर पाहिला तर अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ते टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आणि इथे मात्र हा चेंडू लिगली चेंडू अगदी आपण पाहू शकाल. चांगला चेंडू निर्धाव चेंडू. गोलंदाज तयार. आणि इथे 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 पहिलं जाईल अजून एक धावाच्या स्वरूपात विकेट. गोलंदाज बाद.
शेवटचा बॉल कट केला आहे आणि इथे एक सिंगल आली आहे. अशा पद्धतीने डाव समाप्त होतो. 38 धावा आणि विजयासाठी 39 धावांची गरज टीम कोंबडवाडी टीमला. तर मित्रांनो, तुम्ही आम्ही पाहतोय, तुम्ही आम्ही अनुभवतो आहे. अगदी आपण पाहतोय वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी, त्याचप्रमाणे जिगरी ग्रुप आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश दादा कवटे, ज्यांच्या खांद्याला खांदा देत आपण भावी आमदार चषक हा पाहतोय. खऱ्या अर्थाने त्यांचे सहकारी पडद्याच्या पाठीमागे कदाचित आपण पाहिला असेल, पिक्चर जरी हिट झाला परंतु त्या पिक्चरच्या पडद्याच्या पाठीमागे कलाकार दडलेले असतात आणि त्यांचे सहकारी आपण पाहू शकाल. अतुलजी कवटे असतील, सचिनजी उघडे, त्यानंतर अजिंक्य मेंगा आणि त्यानंतर मदनजी हिंदोळा, रतन पारदी, नामदेव कवटे, अनिलजी पारदी, नरेशजी पारदी, काशीनाथजी चौधरी, सकारामजी कवटे, आकाशजी हिंदोळा, गणेशजी कवटे, गोविंदजी कवटे, राजा हिंदोळा, बबन उघडे, गौरव पारदी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. कदाचित माझ्याकडून एकाच दुसऱ्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर निश्चित ज्याने ज्याने सहकार्य केलं सर्वांचं खऱ्या अर्थाने मी या भावी आमदार चषक या स्पर्धेमध्ये खूप खूप आभारी आहे. कारण की आपण एवढं स्ट्रगल केलं, पाऊस पडल्यानंतर पुन्हा एक खेळपट्टी बनवणं, पुन्हा एवढं मैदान सजवणं, गावापासून 1.5-2 विशाल कवटे आहेत त्यामध्ये, त्यानंतर रोहित इंदोळे, अगदी गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावरती असलेले हे मैदान, इथे रात्रभर जागणं, पुन्हा मैदान सजवणं, रेखाटणं, पुन्हा टीमला मॅनेज करणं, पुन्हा शेड्यूल चालू करणं, पंचांना कॉल करणं, लाईव्हला कॉल करणं, कॉमेंटेटरला पुन्हा एकदा मॅनेज करणं, ही भरपूर मेहनत या सर्वांच्या माध्यमातून आणि या सर्वांच्या खऱ्या माध्यमाने घेतलेली मेहनत कर्जत टेनिस क्रिकेट मधली बहुतेक 99% ही शेवटची नाईटची शृंखला असावी. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल राकेश दादांनी ज्यावेळेस सांगितलं की आमचं पहिलं पर्व आहे, परंतु मित्रांनो पहिलंच पर्व नाईट मध्ये एवढ्या दिमागदार सोहळ्यात केलंय की बघून खऱ्या अर्थाने डोळ्याचं पारणं पेटते. ज्या ट्रॉफीज पाहतोय ना की खऱ्या अर्थाने या ट्रॉफीज पाहिल्यानंतर प्रेमात पडावं, ज्या पद्धतीने आपण या ट्रॉफीज पाहतोय. कारण की या सीझन मध्ये मी पहिल्यांदा हा नवीन पॅटर्न पाहतोय. अनेक भरपूर स्पर्धा या सीझन मध्ये अगदी दसऱ्याच्या 24 तारखेपासून मी कंटिन्यू बाहेर आहे, परंतु हा लुक, हा पॅटर्न पहिल्यांदा पाहतोय. अतिशय चांगला पॅटर्न आहे आणि भरपूर जणांनी विचारला की ट्रॉफीज कुठून आणल्या आणि किती प्राइस आहे. सर्वांचं खूप खूप आभार. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे कलोते मोकाशियाना लोणावळा. या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सलामीची गडी मैदानाच्या आतमध्ये मोहन पारदी आणि प्रकाश पारदी हे 2 धुरंदर दाखल झाले. पाहावं लागेल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महत्वाची मॅच, महत्वाची ही स्पर्धा राहून दे. फायनल वच परत मोडला ना पाहिजे मग आपण मी कडू बरोबर त्याला निश्चित अगदी जाऊया. जास्तचा वेळ खर्च करू नका मित्रांनो. अगदी आपण पाहू शकाल मदनची खूप आभार. सिंगल काडी पण लांब लचक दाढी अशी त्याची पर्सनॅलिटी आणि तेलव्यासारखे ड्रेस चेंज करून येत असतात. आज जर त्यांचा शर्ट जर पाहिलं तर जणू काही वजडीची आठवण झाली. ज्या पद्धतीने वजडीवरती डिझाईन राहते त्याच पद्धतीने त्यांच्या शर्टावरती डिझाईन. अर्थात सिंगल काडी लांब लचक दाढी वजडी शर्ट मदन इंदोळा. जाऊया मॅच कडे. कोण असते या पहिलाच बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलाय. अंपायर नीट नाही डेंगापाटी शिरेल का वाकून धरितो. काय सांगायचं आहे, खिरपाळ आहे सगळा. खिरपाळ किरी याची दवा होई इकडे. आणि किरवणी माशाचा 1 नंबरचा पायलट माणूस असला हरी दोरे. यस निश्चित अगदी जाऊया. यावेळेस पहिल्या बॉलवर एक सिंगल आले प्रकाश पारदी. यावेळेस स्ट्राईक एंड वरती भले मोठं आव्हान आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 39 लक्ष गाठायचं आहे. यावेळेस पाहावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाज सुरेशला आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती सुरुवात केली, परंतु आता येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करावी लागेल ते मात्र पाहावं लागेल.
गोलंदाज तयार. चला, ज्या पद्धतीनं आपण पाहतो बॅटिंग केली होती मी मिरकुटवाडी टीमनं, त्या पद्धतीनं कोंबलवाडी टीमला बॅटिंग करावी लागेल. व्हाईट ऑर्करचा वापर, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कमालीचं क्षेत्ररक्षण, मोठा फटका खेळू दिला जात नाही. एकंदरीत आपण पाहतोय आणि विचार जर केला तर आज डॉक्टरजी कवटे ज्यांची बॅट आपण पाहतो, आज मोहन पारदीनं हल्ला बोल केला होता पहिल्या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्या पद्धतीनं हल्ला बोल होणार का पाहावं लागेल. हा टॅकर चेंडू मोहन पारदीसाठी ही एक सुवर्ण संधी निघणार आहे. मित्रा योगडी कसा आहे मारून असा येऊन मुका घेऊन जाईल बॉल. मग राकेश दादा कवटेनं काय केला, 100 रुपयाची बक्षीस लावली कॅच साठी, पण 100 रुपया पाहिजे तिकडे एकमेकाचे बोकाने बसायची बारी. 4 राण्याची कोंबडीनी 12 राण्याचा मसाला. इथे हा चौकार आला आणि संघाची धावसंख्या आता 6 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. आले का टीम लोणावळा आणि टीम कलोते मोकाशी, दोन्ही टीमचे कॅप्टन अनिल दादा पारदी. चला लगेच टॉस करून घ्या, जाऊया पुढे. समोरच्या दिशेला क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून लागो फटका मोहन पारदीच्या बॅटवरनं ब्लॅक डायमंड घोर 4. पुन्हा एकदा फटकार मोहन पारदी ऑन फायर बेकार. कोणाच्या दुकानातून बॅट आणली तू? मोकार दोधावा सुरुवात केली आहे. चौकार हॅट्रिक कंप्लीट झाले मोहन पारदीची. कमालीची फलंदाजी, त्याला नीट जेवून द्या, फुकाट गुचकी लावाल. इथे अगदी आपण पाहू शकाल 14 धावा. कमालीची फलंदाजी, शेवटचा बॉल बहुतेक शिल्लक असेल या षटकामधील. कमालीची बॅटिंग राहिली मोहन पारदीची. टेक फॉर टॅक, जशा तसे उत्तर. कलोते मोकाशी टीमनं टॉस जिंकलाय. सांगता काय अजून गरम सेवक तुमच्या नाही आला, नरम सेवक आला तर काय मग. यामुळे पुन्हा एकदा क्लास मोहन पारदी कडक ऑन फायर. हा देखील पोकळाय षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा आला त्यामध्ये तब्बल 20वा अफलातून बॅटिंग. फॉलोअर्स आपण पाहत असतो सातत्यानं मोहन पारदी जेव्हा मैदानात दाखल होतोय तेव्हा लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत. काय फटका सजवला होता शेवटच्या बॉलवरती, रिप्लाय मध्ये आपण पाहतोय. फक्त त्या चुनला ताकद नाही, तर टायमिंग दिला आणि चुनला होता पार 20 धावा. आता 12 बॉल आणि विजयासाठी 19 धावेची गरज. 12 चेंडू 19 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज आकाश आता एकदम ठीक आहे. मग जरा वेगळाच होता ना, बरोबर. इथे पाहावं लागेल 12 चेंडू 19 धावेची गरज. आता मात्र पाहावं लागेल आकाश आलाय. गोलंदाजी ट्रॅगडी स्ट्रायकर होते प्रकाश. मोहन पारदीनं कमालीची किफायती गोलंदाजी गेली. आता यावेळेस पाहावं लागेल गेम ऑन होते, डावाला होते सुरुवात. प्रकाश आहे यावेळेस स्ट्रायकरमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत अजूनही विजयासाठी. फुलटॉस बॉल होता, आडवा बॅटनं कदाचित लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु जमलं नाही. मिस झाली आणि तिथे मात्र धावा मिळतील. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. पांडू पाणी पिऊन पिऊन धन झाली ना.
अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र टी गॉल विकेट एलबीसीया स्वरूपात विकेट. पाहावं लागेल आता. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 12 चेंडू 19 ची गरज होती. आता 11 चेंडू 19 धावा. दहा बॉल 15 सॉरी 15 नाही, लाईन खराब आहे. सचिन उघडे आमचे स्कोरर आहेत. केवढं वाढला रे, 3 वाजला. हे टायमाला तो 20 टाव चॅटिंग चेक करीतो. कमाल आहे तुझे मोर, काय सांगायचं आहे. मग आपण माझे का पण नावच टाळून आता गोडे ना नाव विचारून घेतला आधी, मग घरपट्टी पाडली. जाऊया पुन्हा एकदा. इथे 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 अगदी आपण पाहिलं जात पंच दर्शवतात की हा चेंडू वाईट आहे, खराब चेंडू आहे. आणि इथे मात्र हा वाईटच्या स्वरूपात एकदा वाजून येईल. अजूनही 13 धावेची गरज आहे. पाहावं लागेल. लागोपाठचे 2 वाईट आलेत. पंच आताच सांगा बाबा, मगून कालवा नको. मोकार कु येडी होता मग काय वया ते आताच तुम्ही सांगून द्या, ठाकून द्या. गोलंदाज तयार होतोय. सगळी जबाबदा बोलकावरती. यावेळेस काय फटका, भालचंद्र फटकाने फटके दाखवल्या. इथे चालू आता मात्र विचारसाठी आपण पाहू शकाल 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस 7 धावांची गरज असताना भालचंद्र टोकलाय, दूरला म्हटला षटकार. टीमला आणि इथे अजून एक हा बॉल देखील जाईल दूरला म्हटला षटकार. आणि इथे मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे भालचंद्रनं. लेट गेला पण शेड बनला. त्याला माहिती आहे मेसकरवाडी आठवली योजना, आणि मेसकरवाडी आठवल्याबरोबर तू सांगायचं आता शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. परंतु कमालीची किफायती गोलंदाजी राहिली. आणि आता विचार जर केला तर इथे भालचंद्र लेट गेला, अर्थात कमी चेंडू खेळलेत. आणि मला वाटतं भालचंद्रने 3 चेंडू 18 धावा, अफलातून बॅटिंग, मॅच विनिंग, जो मात्र त्याचा माध्यम स्ट्रोक देखील पाहायला मिळाला आणि ते डाव देखील पाहायला मिळाला. मोहन पारधी सलामीच्या भूमिकेत दाखल झाला, परंतु भालचंद्र लेट आला पण थेट मॅच मात्र संघाला विजय मिळवून दिला.